नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भयानक ट्विस्टमध्ये असे होणार, सिंधूने अनाथ आश्रमातील मुलांसाठी हॉस्पिटलची तेथे सोय नसते आणि डॉक्टरांची सुद्धा व्यवस्था नसल्यामुळे तेथील अनाथ आश्रमातील मुलांना खूप असा त्रास सहन करावा लागतो। जे काही असे त्रासाने पीडित मुलं असतात त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची कोणतीही सोय नसल्यामुळे त्यांच्यावर चांगले असे उपचार होऊ शकत नसतात आणि त्या मुलांपैकी वंश असतो आणि राघव आणि मधूने तो मुलगा दत्तक घेतलेला असतो। कारण जेव्हा सिंधू ही घर सोडून गेलेली असते आणि घर सोडून जाताना सिंधूचा भीषण अपघात होत असतो। त्या अपघातामध्ये वंश हा जो काही बाजूला जाऊन पडलेला असतो, म्हणजे त्याची ही रवानगी अनाथ आश्रमामध्ये होते। तेव्हा अनाथ आश्रमामध्येच तो वाढलेला असतो, तो राघव आणि सिंधूचाच मुलगा असतो। पण जेव्हा हे सत्य समोर येणार असते, कारण आश्रमातील जे काही मॅडम असतात त्यांच्याकडून हे सत्य सिंधूला समजणार असते। पण सिंधूने राघव आणि मधू हे एकत्र आले आणि जो काही तिचा गैरसमज झालेला असतो, पण राघवने काही मधूला अजून कोणताही चान्स दिलेला नसतो आणि मधूबरोबर नव्या आयुष्याला सुद्धा सुरुवात केली नसती, हे सत्य सिंधूला समजलेले असते। सिंधू म्हणते की नाही, मला राघव आणि मधू यांच्या जीवनामध्ये नाही जायचे, कारण चक्क अख्ख्या सर्व पार्टीमध्ये मधूने सर्वांसमोर राघवला आय लव्ह यू बोललेले असते, मात्र राघवने काही असा रिस्पॉन्स मधूला दिलेला नसतो। तेव्हा मधूला वाटत असते की मी परत आता हे शहर सोडून जाईल, म्हणून तिने एक लिफाफा लिखून अनाथ आश्रमातील ज्या काही मॅडम असतात त्यांना ती नोकरी मला नाही स्वीकारता येणार म्हणून तिने राजीनामा दिलेला असतो। सिंधू घरी येते, शकवात्या विचारते की सिंधू काय झाले, तुझा चेहरा इतका का उतरला। सिंधू म्हणत असते की नाही, मला ती अनाथ आश्रमातील नोकरी नाही स्वीकारायची। शकवात्या म्हणते की सिंधू काय झाले, अगोदर तर तू ती नोकरी स्वीकारली। तर सिंधू सांगू लागते की मी राघवच्या आग्रहामुळे, कारण वंश हा अनाथ आश्रमातील एक मुलगा होता आणि तो राघव आणि मधूने दत्तक घेतलेला आहे। जेव्हा वंशवर हे उपचार जर लहानपणीच झाले असते तर वंशची आज ही अवस्था झाली नसती, म्हणून मी त्या लहान मुलांसाठी डॉक्टरचीही जॉब स्वीकारला होता। माझ्यामुळे त्या मुलांना काहीतरी मदत होईल म्हणून, पण आता असे वाटते की खरंच मला तो जॉबसुद्धा स्वीकारायचा नाही आणि परत नांदगावला जावेसे वाटते। तेव्हा सिंधूच्या तोंडून निघून गेलेले असते की वंश हा राघव आणि मधूचा मुलगा नाही, तर वंशने त्याच क्षणी सर्व काही ऐकलेले असते आणि त्याच्या मनावर एक खूप मोठा आघात झालेला असतो। मधू त्याला घेण्यासाठी ही सिंधूच्या घरी येते, पण वंश हा रडतच कुणाबरोबर काही बोलत नाही, मधूला सुद्धा तो हात लावून देत नसतो। राघव त्याला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतो की वंश बाळा काय झाले, कुणावर रागवला तू, तर वंश हा कुणाबरोबर बोलायला तयार नसतो। तो राघवला सुद्धा म्हणतो की तुम्ही माझे बाबा नाहीत आणि आईसुद्धा माझी आई नाही, माझे आईवडील कोण आहेत, त्यांनी मला लहानपणी असे का सोडून दिले असेल, मी इतका वाईट होतो का, असे अनेक प्रश्न तो राघवला विचारत असतो। घरातील सर्वजण विचार करत असतात की वंशला नेमकं काय झाले। तेव्हा वंश सर्व काही सांगतो की मी कुणाचा मुलगा आहे, तर मधू ही वंशला सर्व काही सत्य सांगते की बाळा, जेव्हा योग्य वेळ येणार होती तेव्हा आम्ही तुला सर्व सत्य सांगणार होतो, पण तुला आज हे सत्य कुणाकडून कळले। तर वंश खरे बोलून जातो की मला सिंधू आंटीकडून सर्व काही समजले। तर राघवला मोठा धक्का बसतो आणि मधूला सुद्धा। मधू राघववर ओरडते की सिंधूला कसे समजले की वंश हा आपला मुलगा नाही। राघव म्हणतो की जेव्हा अनाथ आश्रमामध्ये सिंधू तो जॉब स्वीकारण्यासाठी आली होती तेव्हा त्याचवेळी सिंधूने तो जॉब स्वीकारावा म्हणून मी सिंधूला हे सत्य सांगितले। तर मधूला खूप मोठा धक्का बसतो। मधूला वाटते की राघवचे अजूनसुद्धा सिंधूवरच प्रेम आहे आणि तो सिंधूला सर्व काही मनातील सांगतो, म्हणून मधूचा सुद्धा गैरसमज होतो। पण राघवचे खरोखर अजूनसुद्धा सिंधूवरच प्रेम असते। तेव्हा मधू रडत असते आणि सिंधू असे कसे करू शकते, ती सुद्धा एक आई आहे आणि एका आईला एका मुलापासून ती कशी तोडू शकते। तेव्हा मात्र राजश्री हे सर्व बोलणे ऐकते आणि त्याचवेळी राघव लगेच सिंधूला फोन करतो। सिंधूला विचारतो की सिंधू तू असे कसे वागू शकते आणि माझ्या मुलाला माझ्यापासून का तोडण्याचा प्रयत्न करते। सिंधू म्हणत असते की राघव सर मी काय केले। तर राघव म्हणतो की सिंधू तुला काय गरज होती की वंशला मी दत्तक घेतले म्हणून हे सांगायची, इतक्या लहान मुलाला इतक्या कमी वयात इतका मोठा आघात कस काय सहन करू शकतो तो, तू सुद्धा एक आई आहे आणि तू असे कसे वागू शकते।
सिंधू म्हणते की मी असे काहीच केले नाही, राघव माझ्यावर विश्वास ठेवा. राघव म्हणतो की वंशने स्वतः सांगितले की तू हे सर्व केले आणि जेव्हा तू बोलत होती तेव्हा त्याने सर्व ऐकले. तेव्हा सिंधूच्या लक्षात येते की मी शकवात्याला हे जेव्हा सांगत होते तेव्हा वंशने ऐकले. राघव म्हणतो की सिंधू वंशच्या मनावर इतका परिणाम झाला की रूममध्ये त्याने स्वतःला लॉक करून घेतले. तो बाहेर सुद्धा येत नाही, माझ्याबरोबर सुद्धा बोलत नाही आणि मला बाबा म्हणण्यासाठी सुद्धा तयार नाही. आता मी काय करू शकतो? सिंधू तू असे कसे वागू शकते? सिंधूला खूप वाईट वाटते. सिंधू रडतच म्हणत असते की खरंच वंश किती लहान मुलगा आहे, त्याच्या मनावर हे सर्व ऐकून काय झाले असेल. सिंधूला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटते. म्हणून सिंधू लगेच इकडे रत्नभारकी कुटुंबात सर्वजण सिंधूवर खूपच रागवलेले असतात, कारण सिंधूने असे कसे केले की एका लहान मुलाला हे सर्व सत्य सांगितले आणि इकडे वंशने आपल्याला वॉशरूममध्ये बंद करून घेतलेले असते. तो दरवाजा उघडायला तयार नसतो. मधू खूप रडत असते की विनू बाळा तू दरवाजा उघड, पण वंश बाळ काही दरवाजा उघडायला तयार नसतो आणि रडू रडू त्याचा श्वास सुद्धा रोखत असतो. त्याला खूप त्रास होत असतो. पात्र त्याच्या डोक्यामध्ये एकच टेन्शन असते की मी या घरचा मुलगा नाही आणि माझ्या आईबापांनी मला का सोडून दिले असेल. तेव्हा सिंधूला वाईट वाटते. सिंधू रत्नपारखी कुटुंबात येते. सर्वजण सिंधूला विरोध करत असतात की घरामध्ये यायचे नाही, तू काय गरज होती तुला हे सर्व वंशला सांगायची. तर मधू बाहेर येते आणि मधू ही सिंधूला मिठी मारते की एका आईचं दुःख एक दुसरी आईच समजू शकते. सिंधू तू काही कर पण वंशला या संकटातून बाहेर काढ. तेव्हा मधू आणि सिंधू एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात. राघवला मात्र खूप राग येतो, कारण राघवने आणि घरातील सर्वांनी सिंधूला घरामध्ये येण्यासाठी विरोध केलेला असतो. मात्र मधू कुणाचे ऐकत नाही आणि शेवटी सिंधूला ती वंशच्या रूमकडे घेऊन येते. वंश आतमध्ये असतो. सिंधू म्हणत असते की वंश बाळा तुझी सिंधू आंटी आलेली आहे, तू दरवाजा उघड. तर वंश म्हणत असतो की नाही सिंधू आंटी तू सुद्धा मला अगोदर का सांगितले नाही की मी या घरचा मुलगा नाही. तेव्हा वंशला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो. सिंधू म्हणत असते की वंश बाळा तुला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, मी जी काही एक्सरसाइज तुला शिकवलेली आहे म्हणजे दीर्घ श्वास घेणे तू ते तसे करू शकतो. तेव्हा वंश तसा करायला लागतो आणि राघव मधू तेथे येतात. सिंधू प्रेमाने वंशकडे आल्यानंतर वंशला म्हणत असते की जी शिव पार्वतीची मूर्ती आहे म्हणजे गणपती बाप्पाची फॅमिली, राशीने तुला ती गिफ्ट म्हणून दिली होती, ती मूर्ती आता मला परत पाहिजे. वंश म्हणत असतो की नाही ती मूर्ती मी तुम्हाला कशी देणार, कारण ती आता माझी आहे, राशीने मला ती गिफ्ट दिली. तेव्हा सिंधूसुद्धा प्रेमाने वंशला म्हणते की जेव्हा तू छोटा वंश होता तेव्हा तुझे आईबाबासुद्धा तुला प्रेमाने या घरात घेऊन आले, मग तू गिफ्टच आहे ना एक छोटासा विनू, मग तू आत्ता बाहेर ये. तर वंशला सिंधूचे म्हणणे पडते आणि इतक्या प्रेमाने समजवल्यानंतर वंश हा सर्व काही सिंधूचे ऐकतो आणि लगेच बाहेर येतो. तर वंशला बाहेर आलेले बघून घरातील सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि रत्नाकर सिंधूला म्हणत असतं की सिंधू तुझे आभार मी कसे व्यक्त करू तेच समजत नाही. खरंच तू आज खूप मोठा एक चमत्कार केला आणि एका नाराज झालेल्या मुलाला तू परत त्याच्या फॅमिलीत आणले. तर सिंधूने खूप छान प्रकारे वंशला समजावून परत आपल्या फॅमिलीबरोबर आनंदी कसे केले आणि पुढे आता वंश आणि राशी एकत्र येऊन आपले आईबाबा शोधण्यासाठी व राशी आपले बाबा शोधण्यासाठी आणि वंश हा आपले खरे आईबाबा शोधण्यासाठी एकत्र आलेले असतात. आणि आज ते दोघे एकमेकांना म्हणतात की आज जोपर्यंत माझे आईबाबा मला मिळत नाही आणि राशी म्हणते की जोपर्यंत माझे बाबा मला मिळत नाही तोपर्यंत आपण एकत्रच राहायचे. तेव्हा वंश आणि राशीने शेवटी राघव आणि सिंधू यांना लवकरच ती एकत्र आणणार असतात आणि खऱ्या अर्थाने आज राघव सिंधू यांची फॅमिलीसुद्धा पूर्ण होणार असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.